शिवेवाडी गावचे माजी सरपंच सालाबादप्रमाणे श्री कातुरजाई मातेचा उत्सव पौष पौर्णिमा झाल्याच्या नंतर द्वितीयना या ठिकाणी साजरा होत असतो। कातुरजाई मातेच्या उत्सवानिमित्त सकाळी महापूजा अभिषेक होऊन कार्यक्रमाला सुरुवात होत असते। कार्यक्रमात सर्वप्रथम देवीला गोडवा नैवेद्य केला जातो। त्यानंतर देवीचे जे दैत्य किंवा शिपाई यांना मानाचा जे म्हणलं जातं बकरं हे दिलं जातं। त्यानंतर दुपारी 4च्या नंतर दांडवाटाचा कार्यक्रम होत असतो। नंतर रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ढोलनिजमीच्या छबिन्याचं या ठिकाणी कार्यक्रम होत असतो आणि सकाळी देवीच्या दारामध्ये तमाशाचा कार्यक्रम होत असतो। हा तमाशा गेले 4 पिढ्या कातुरजाईचा अंगारा उचलल्याच्या नंतर आताची ही त्यांच्या मुलाची 5वी पिढी आहे आणि या ठिकाणी तमाशामध्ये स्त्रिया नाचवल्या जात नाही। तर गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी हा तमाशा केला जातो आणि देवीच्या कार्यक्रमामध्ये कसलंही विघ्न या ठिकाणी येत नाही। याचं कारण या ठिकाणची प्रथा रूढी परंपरा जुन्या पद्धतीने मानल्या जातात आणि त्याचमुळे श्री कातुरजाई देवस्थान नवनाथात असून या ठिकाणी जेणेकरून डोंबऱ्याचा अस्वलाचा असला कसलाही खेळ त्याप्रमाणे तमाशामध्ये स्त्रिया नाचवल्या जात नाही। याचं कारण ते त्याकरता लोक देवीवरती श्रद्धा ठेवून या शिवेवाडीमध्ये देवदर्शनासाठी अहोरात्र सालाबादप्रमाणे येत असतात। अनेक कार्यक्रम वर्षातून या गावामध्ये होत आहेत। तरी कृपया सांगितल्याप्रमाणे सर्वच मंडळींच्या वतीने या ठिकाणी वर्षातून गेले जयसिंगराव धावडवाडीकर त्यांच्या वडिलाच्या नंतर आजोबाच्या नंतर बंधुबापासून या ठिकाणी सेवा करतात आणि कसल्याही प्रकारे या ठिकाणी केला जात नाही। धन्यवाद। जयसिंगराव धावडवाडीकर आणि त्यांचे सहकारी मंडळी तुकारामबुवा माझे वडील मोहम्मदराव निवृत्ती लक्ष्मणराव धावडवाडीकर आम्ही आतापर्यंत या गावची कातुरजाई मातेची सेवा मनपूर्वक से नाचत नसताना सुद्धा करतो। त्यात काय आमचे कुचराई होत नाही। आम्ही पांढरीची सेवा करतो। ग्रामस्थ मंडळी शिवेवाडी यांना मानाचा मुद्दा शुभ आशीर्वाद असेच परंपरा चालावी या माझी कातुरजाई मातेच्या विनंती।